रेषा त्या शिवाची, ललाट रेषा त्या शिवाची, आई भवानीने अशी रेखली. ललाट रेषा त्या शिवाची, आई भवानीने अशी रेखली. वीराच्या त्या जन्माने नव तेजाची प्रभा फाकली. वीराच्या त्या जन्माने नव तेजाची प्रभा फाकली. तेज सूर्य हा बहुजनांचा वाली, तेज सूर्य हा बहुजनांचा वाली. शिवाच्या या जन्माने ही माती पावन झाली, ही माती पावन झाली. शूर मावळा अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी, शूर मावळा अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी. असा धुरंधर वीर राजा हा दुसरा नाही कुणी, असा धुरंधर वीर राजा हा दुसरा नाही कुणी. आम्ही भोसले घराण्याची सून, जाधवांची लखुजी जाधवांची कन्या, शहाजीराजांची पत्नी आणि मातृत्वाचा गौरव मानदंड ज्या शिवबांनी निर्माण केला त्यांचे आम्ही आई जिजाऊ. वेरूळचे भोसले घराणे आणि जाधवांचे घराणे दोघंही सरदारी घराणे. एक विजापूरच्या आदिलशाहीशी एकनिष्ठ तर दुसरे दिल्लीचे औरंगजेब यांच्याशी एकनिष्ठ. दोघंही घराणे सरदारी. आमचे बालपण सरदारांच्या वर्दळीत गेले. युद्धाची घोडदौड, तलवारींचा खणखणाट अशा वातावरणात आमचे बालपण गेले. पण बालपणापासून सातत्यानं एकच प्रश्न आम्हा सतत भेडसावायचा, तो म्हणजे सतत आजूबाजूला यवनांचे राज्य, मोगलांचे राज्य, मंदिरं देवळं पाडली जात आहेत, मंदिरं देवळं पाडली जात आहेत. आपल्याच माणसांचे रक्ताचे पाठ वाहत आहेत, आपल्याच माणसांचे रक्ताचे पाठ वाहत आहेत. आया बहिणींवर अत्याचार होत आहेत. एकदा न राहून आम्ही आबा महाराजांना विचारलं, आबा महाराज काय चाललंय हे? आबा महाराज काय चाललंय हे? कधी संपणार? कोण संपवणार हे? शांत डोक्यांनी आबा महाराजांनी डोळे मिटले आणि अलगद पापणी उघडली आणि आम्हास म्हणाले, जीव हे पारतंत्र्य आहे, जीव हे पारतंत्र्य आहे आणि पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळते, तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळते. इथे एकजूट नाही आणि एक संगताही नाही. जो तो आपली सरदारी वतनदारी सही सलामत ठेवण्यासाठी काम करतोय. इथे गवतालाही भाले फुटत नाही, तिथे स्वातंत्र्याची उर्मी कुठून येणार? आणि तो क्षण ठरला जेव्हा आमच्या मनात स्वराज्याची, स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. आमचे लग्न झाले. लग्नानंतर आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर आमच्या समोर एक मोठा प्रश्न येऊन उभा राहिला. तो होता माहेर की सासर, माहेर की सासर, पिता की पती, कर्तव्य की भावना. आम्ही सर्व काही बाजूला सारलं आणि प्रथम प्राधान्य दिलं ते कर्तव्याला. एकदा असेच शहाजीराजे कर्नाटकाच्या मोहिमेला जात असताना त्यांनी आम्हास आमचे व्याही विश्वासराव शिदोजी आणि लक्ष्मीबाई यांच्या स्वाधीन केले. किती बेभरोशाचं आणि असुरक्षिततेचं आयुष्य होतं ते. नवरा जर युद्धावर मोहिमेवर गेला तर कधी परतेल याची शाश्वती नसायची. सगळं सांभाळायचं ते एकटीनं, स्वतःलाही आणि लेकरांनाही, आणि जमलं तर राज्यही, वतनही आणि सरदारही. 3 मासाची गर्भार असलेला जीव तो, ना घरी ना दारी अशी आमची अवस्था. अशातच आम्ही आमच्या मनात स्वराज्याची ती ठिणगी धगधगट तशीच पेटत ठेवली होती. एकदा लक्ष्मीबाईंनी आम्हास विचारलं, जिजाराणी काही खावंसं वाटतंय का तुम्हाला? काही डोळे लागलेत का? आम्ही सगळे तुमचे कोड कौतुक पुरे करू हा. तेव्हा आम्हास प्रचंड हसावयास आले. स्वराज्य संस्थापक जिच्या पोटात, जिच्या उदरात वाढतोय, तिला खाण्याचे डोळे कसे लागणार? आम्ही लक्ष्मीबाईंना सांगितलं, खाण्याचे डोळे नाहीत हो आम्हाला. आम्हाला घोड्यावर बसावंसं वाटतंय, तलवार चालवावीशी वाटते. घोड्यावर बसावंसं वाटतंय, तलवार चालवावीशी वाटते. सज्जनांचं रक्षण आम्हाला करावंसं वाटतंय. शत्रूंचा पराभव आम्ही करत आहोत. सिंहावर स्वार व्हावंसं वाटतंय, घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतंय. ही नांगी होती आमच्या गर्भात स्वराज्य संस्थापक वाढतोय त्याची. अनेक वादळ पचवली ह्या जिजाऊंनी, अनेक संघर्षांना सामोरं गेलो. आमचे थोरले पुत्र संभाजी,
आमचे थोरले पुत्र संभाजी यांचे सान्निध्य तर आम्हाला केवळ 5-6 वर्षच मिळाले. त्यानंतर ते स्वारींसोबत गेलेले असताना एकदा निरोप आला. कनकगिरीच्या युद्धामध्ये संभाजी मारले गेले. हो, खचला होतो आम्ही सेवा संभाजी गेले तेव्हा. पण पुन्हा आम्हाला उभं राहावं लागलं ते शिवबांना घडवण्यासाठी. स्वराज्यासाठी जी ठिणगी आमच्या मनात पेटली होती ती आम्ही तशीच धगधगत ठेवली होती. हो, जिजाऊ शूर होती पण जिजाऊ देखील एक माणूसच होती ना. भीती आम्हाला वाटत नव्हती असं नव्हतं, पण ती भीती आम्ही पदराशी बांधून ठेवली होती. कधी आम्ही शिवबांसमोर खंबीरपणे आणि कणखरपणे सामोरं गेलो. कधी त्यांना दाखवली नाही आमच्या मनातली भीती. जेव्हा शिवबा मोहिमेला जात तेव्हा आई म्हणून आमचा जीव तीर तुटायचा. शिवबा मोहिमेला गेल्यानंतर महिन्यान वर्ष आम्ही त्यांची वाट बघत पाण्यात देव ठेवून रात्रभर ही जिजा जागली होती. पण तरीही स्वराज्याची ती ठिणगी आम्ही कधी विझवू दिली नाही. आम्हाला आठवतंय पुरंदरचा वेढा, पन्हागडचा वेढा. त्यावेळेस शिवाजी खचले होते, राजे खचले होते, कारण ती परिस्थितीच तशी होती. सिद्धी जोहरनं पन्हागडला वेढा दिला होता. परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली होती. काही मार्ग निघत नव्हता. शेवटी मेला जात तेव्हा आई म्हणून आमचा जीव तीर तुटायचा. शिवबा मोहिमेला गेल्यानंतर महिन्यान वर्ष आम्ही त्यांची वाट बघत पाण्यात देव ठेवून रात्रभर ही जिजा जागली होती. पण तरीही स्वराज्याची ती ठिणगी आम्ही कधी विझवू दिली नाही. आम्हाला आठवतंय पुरंदरचा वेढा, पन्हागडचा वेढा. त्यावेळेस शिवाजी खचले होते, राजे खचले होते, कारण ती परिस्थितीच तशी होती. सिद्धी जोहरनं पन्हागडला वेढा दिला होता. परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली होती. काही मार्ग निघत नव्हता. शेवटी तह करायचे ठरले आणि त्या तहामध्ये आमचे तब्बल 23 किल्ले आणि 4 लक्षहून एवढा प्रदेश आम्हाला मिर्झा राजे जयसिंगराव यांच्या ताब्यात द्यावा लागला. केवळ 12 किल्ले आणि 1 लक्षहून एवढाच प्रदेश आमच्या ताब्यात राहिला. आयुष्यभर स्वराज्यासाठी जी कमवलेली जी कमाई होती ती त्या तहात त्यावर पाणी सोडावं लागलं. कसे होणार आम्ही छत्रपती, करणार आम्ही हिंदू स्वराज्याची स्थापना. आम्ही राजांच्या कक्षात गेलो. राजे चक्रा मारत होते. तगमग होणारी त्यांची ती अवस्था, चलबिचल होणारी त्यांची ती अवस्था पाहून आम्ही विचारले, राजे काय झाले? राजे चकार शब्द देखील बोलेना. आम्ही म्हटलं, काय झाले राजे? मासाहेब तुर्तास काही बोलू नका. आम्हाला या जगाचा निरोप घ्यावासा वाटतोय. आम्ही बोललो, अहो राजे काय बोलतायत तुम्ही? हाच दिवस भागवण्यासाठी तुम्ही आम्हाला सती जाण्यापासून थांबवलं होतं. आठवतंय तुम्हाला तुम्ही आम्हास म्हणाले होते, आऊसाहेब तुम्ही सती गेलात तर आमचे विजय कोण बघणार? आऊसाहेब तुम्ही सती गेलात तर आम्हाला सिंहासनावर आरूढ झालेलं कोण बघणार? आमच्या पाठीवर विजयाची थाप कोण देणार? आठवतंय तुम्हाला? जी असेल नसेल ती शिबंदी आता सोबत घ्या आणि मिर्झा राजेंवर चाल करून जा. युद्धात लढता जर तुम्हाला मरण आले तर आम्ही अभिमानानं सांगू की आमच्या पुत्राला वीर मरण आलंय. परंतु आत्महत्या करणारा भ्याड पुत्र आमच्या पोटी आला तर त्याची वैषम्य आम्ही कधी स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी राजे मोठ्या आत्मविश्वासानं वावरू लागले. गेलेलं सर्व वैभव परत आलं. हिंदू साम्राज्य लयाला गेलं होतं.
हिंदू साम्राज्य लयाला गेलेलं होतं. एकच आशा होती ती शिवाजींच्या रूपात. एकच आशा होती ती शिवाजींच्या रूपात. राज्याभिषेकाचा दिवस आला. राज्याभिषेकाचा दिवस जवळ आला आणि गागाभट्टांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की राजे, आता राज्याभिषेक करून घ्यावा. छत्रपती होण्याची ही वेळ आलेली आहे. तेव्हा राजांनी होकार भरला. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सर्वत्र नवीन लुगड्यांचा सुवास, फुलांचा घमघमाट, मंत्र उच्चार आणि राज्याभिषेक होण्याआधीची ती तुला आम्हास भरून पावल्यासारखं झालं. राज्याभिषेक जेव्हा होत होता तेव्हा मात्र आमची तब्येत काही ठीक नव्हती. आम्हाला काहीतरी स्वप्नात गेल्यासारखं वाटत होतं. कुठेतरी विजयाचे रणशिंग फुंकलेत असा आम्हाला भास झाला. आणि त्याच ठिकाणी हर्षोल्लास, सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे असे आम्हास भासू लागले. त्या स्वप्नात आम्हास दिसले की शिवछत्रपतींच्या डोक्यावर छत्र सांबार ढळतो आहे. आम्ही असा शिवबा पाहिला आणि आम्ही धन्य झालो. जे संस्कार आम्ही शिवबांना दिले होते त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या संस्कारांचं त्यांनी सोनं केलं होतं. शिवबांसाठी त्यांची आईच ही फक्त आई नव्हती, तर शिवबांसाठी प्रत्येक बाई ही आई होती. कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट आठवते ना तुम्हाला? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आठवते. अत्यंत सौंदर्यवती आणि लावण्यवती होती ती. आबाजींनी ज्या सांगितलं महाराजांना की ही अत्यंत सौंदर्य आहे, त्यामुळं तुम्ही हिला वटिका म्हणून ठेवू शकतात किंवा नाटिका शाळेत सुद्धा तुम्ही हिला ठेवू शकतात. तेव्हा आबा महाराजांवर महाराज संतापले आणि म्हणाले, आता बोललायत पुन्हा बोलू नका, आता बोललायत पुन्हा बोलू नका. आणि एक एक पायरी उतरत ते तिच्याजवळ गेले. तिचा पदर वर करून त्यांनी तिला पाहिलं. अत्यंत विलक्षण असं सौंदर्य पाहून राजे थक्क झाले. अत्यंत विलक्षण सौंदर्य पाहून राजे थक्क झाले. पण ते तेव्हा म्हणाले, असे विलक्षण अलौकिक सौंदर्य आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत. पण ते पाहून आम्हाला आमच्या आऊसाहेबांची, आमच्या जिजाऊंची आठवण येत आहे. त्यांनी म्हणाले, अशीच आमची आई असती, अशीच आमची आई असती सौंदर्यवती, अशीच आई आमची असती रूपमती सौंदर्यवती, तर आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, तर आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. हा संस्कार आम्ही आमच्या लेकराला दिला आणि सांगितलं, या जन्मातचं असंच उदात्त उच्च तू काही कर गड्या, या जन्मातचं उदात्त उच्च असं काही तू कर गड्या. तुझ्या नंतर गेल्यावरही तुझला स्मरतील या 7 पिढ्या, तुझला स्मरतील या 7 पिढ्या. धन्यवाद.